उपवासामध्ये जर बटाटा आणि साबुदाण्याचे असे पापड जर असतील ना, तर सगळेच जण उपवास ठेवतील. तर हे बनवण्यासाठी मी आधी 1 किलो साबुदाणे घेतले आणि रात्रभर चांगले भिजत ठेवले. सकाळी साबुदाणे खूप छानपैकी भिजले होते. त्यानंतर मी 4 बटाटे घेतले आणि ते चांगले किसून घेतले आणि पाण्यामध्येच ठेवून दिले. जर तुम्ही असेच ठेवले ना, तर तो किस काळा पडतो. त्यानंतर मी 4 ग्लास पाणी चांगलं उकळण्यासाठी ठेवून दिलं आणि मग त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही जिरं टाकू शकता. का जिऱ्यामुळे पाण्याचा रंग बदलतो आणि पापडांना सुद्धा खूप छान टेस्ट लागते. त्यानंतर भिजलेले साबुदाणे आपण पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्यालासुद्धा चांगलं ढवळून घ्यायचं. थोडं पाणी घट्ट झालं की मग आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की पाणी कमी पडते, तर आपण पाणी अजून टाकू शकतो ह्यामध्ये. बटाट्याचा किस टाकायचा आणि तो सुद्धा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. बॅटर आपल्याला थोडं पातळच पाहिजे, कारण थंड झाल्याच्या नंतर ते जाड होत राहते, म्हणून आपल्याला पाणी टाकत राहायचं आहे. थोडं पातळच बनवायचं आहे आपल्याला हे. थोडं शिजत आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. बॅटर रेडी झाल्यानंतर आपल्याला प्लास्टिकवर असे छोटे छोटे पापड बनवायचे आहेत आणि हेच पापड छानपैकी 3-4 दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत. आणि 1 किलो आणि 4 बटाट्यामध्ये माझे एवढे पापड रेडी झालेले आहेत. बनवायला खूप सोपे आणि चवीला खूपच टेस्टी असे हे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.